धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागण्यासंदर्भात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू होतं. सकाळी पहाटे वांगचुक यांचं जे आंदोलन चालू होतं, वांगचुक यांना उचलून नेण्यात आलेले हॉस्पिटलला. अशा आमचा अंदाज असा होता की या फारसा दिवसात त्यांना अटक होती आणि नेमकं तसं झालं. त्याची मागणी काय होती की मनसेचा राजीनामा. का तर या सर्व शैक्षणिक चळवळीमध्ये मनसेच्या त्यांची जबाबदारी होती. ती जबाबदारी त्यांनी काळजीपूर्वक हाताळली नाही आणि त्याचा परिणाम हजारो मुलांना त्यांच्या भवितव्यावर अडचणी आली. ती मागणी केली, पण केंद्र सरकार त्याच्याकडे बघ्याची भूमिका घेत होतं. शेवटी त्याची मागणी एवढाच खर्च नव्हता, बाकीचे राजकीय पक्षसुद्धा त्यांच्याबरोबर उभे राहिले. काँग्रेसच्या वतीनं त्याचे प्रतिनिधी गेले, राष्ट्रवादीच्या वतीनं सुप्रियाताई गेल्या, इतर पक्षाचे लोक गेले आणि एक सामूहिक मागणी त्या ठिकाणी करत होते. आणि हे आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला हा अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्याप्रमाणे आज पहाटे त्यांची अटक त्यांनी केली. बघूया, त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार. लोकशाही मोडण्याचा प्रयत्न हे भाजप सरकार करते असं वाटत नाही. हे सर्वच आहे ना. असं की मागणी जास्त होती, विद्यार्थ्यांच्यासाठी होती आणि नोटीस दिलेली होती. आणि इतक्या दिवसात 20 दिवसात दिल्लीमध्ये असून तुम्ही भेटायला सुद्धा येत नाही, एवढा उद्दामपणा. याचा अर्थ केंद्र सरकार अत्यंत बेजबाबदारपणानं इथं वागतं हे स्पष्ट झालेलं. आणि हे इथे थांबणार नाही. उद्या 14 तारखेला उद्या पार्लमेंट सुरू होईल. या विषयाने पार्लमेंट सुरू होईल.